मुंबईतल्या कोळीवाड्यांचा वास आला मच्छीचा की काही लोक नाका मुरडतात. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की नवी मुंबईत जे आंदोलन झालं जमिनीचं, जेव्हा सिडकोने सांगितलं की ह्या सगळ्या जमिनी आम्हाला शहर विकासासाठी पाहिजे, वसंतदादा पाटील मराठा सभाचे मुख्यमंत्री दिवा पाटलांनी सांगितलं की आम्ही समुद्र किनारी राहतो. आता डोंबिवलीच्या लोकांना सांगितलं, आमच्या दोन्ही आगरी भावांना सांगितलं की तुम्ही दिल्लीला चला. पहिला प्रश्न विचारतील की दिल्लीला जाऊ, ठीक आहे, दिल्ली मोठी राजधानी आहे देशाची, पण दिल्लीला चिंबोऱ्या मिळतात का, जिताडा मिळतो का, बोंबील मिळतात का? दिल्लीत ते शक्यच नाही. आणि म्हणून आमचं राहणीमान आहे, आमचा एक घास भाताचा आहे, दुसरा घास माशाचा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोंबलाचं कालवण आवडत होतं, ते जितारा खात होते, भाकरी खात होते. आणि आम्हाला याचा अभिमान आहे, कारण या देशात अनेक लोक सांगतात की बाबा मासे खाणारा माणूस हलका असतो आणि शाकाहारी माणूस श्रेष्ठ असतो असं सांगतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महान संविधानकार आहेत की यांनी बोंबील खाऊन सुद्धा भारताचं संविधान लिहिलं. आयुष्यभर शाकाहारी असणाऱ्या माणसाला ते जमलं नाही. आणि म्हणून कोणी आहारावरून आम्हाला शहाणपण शिकवलंय, हे खाऊ नका ते खाऊ नका. माणसाला जगण्यासाठी जे जे आहे ते खाल्लं पाहिजे, जे जे शक्य आहे हाताशी आहे ते खाल्लं पाहिजे, जीव जपला पाहिजे. मरायची वेळानंतर तुम्ही बोलणार माझा उपवास आहे, जीव गेला तरी काय मी खाणार नाही, चालणार नाही. आणि म्हणून डॉक्टर जे खात नाहीत मासे वगैरे औषधातून मासे देतात, ते खा बाबा, त्यात काय असतात, मासेच असतात. पण ह्यांना अहंकार काय, आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही महान आहोत आणि मासे खाणारे हलके आहेत. म्हणून मुंबईतल्या कोळीवाड्यांचा वास आला मच्छीचा की काही लोक नाका मुरडतात. पण मुंबईची ओळखच ती आहे, मुंबई ही माशांची, जिताड्यांची, निवट्यांची आहे. आणि म्हणून मला आपल्याला हे सांगायचं की इथली जी संस्कृती आहे लोकांची, ही संस्कृती महान झाली. लोकनेते दिवा पाटलांनी सांगितलं सिडकोला की आम्ही आमची वस्ती सोडणार नाही. वसंतदादा पाटलांनी सांगितलं की तुम्हाला गोळा घालू आणि जमिनी घेऊ. आणि तुम्हाला माहित आहे बंदूकधारी पोलीस आणले गेले. पहिला हल्ला अंगावर घेणाऱ्या आगरी कोळी महिला होत्या. पहिली गोळी आमच्या एका महिलेला लागली. ती आगरी कोळी महिला इतकी शूर आहे, ही पण गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही घाटावर गेलात, मला या सगळ्यात कोणीच दिसत, एकच मावशी दिसते डोक्यावरून पदर घेतलेली, एकच मावशी आहे. पण कोकणातली जी महिला आहे ती असं काय घाबरत नाही कोणाला. बघा ना, डोळीवरचा पदर आला खांद्यावारी, भरल्या बाजारी जाईन मी. डोक्यावरचा पदर काढून बाजारात जाणं हे महिलांना भीतीदायक होतं पूर्वी. पण आगरी कोळी महिलेला अशी कधी भीती वाटली नाही. ती आजही मुंबईच्या मच्छी मार्केटमध्ये आहे आणि ती हिमतीने सांगते की माझा विनयभंग करणारा पुरुष अजून जन्माला आलेला नाही. तो इंग्रज असेल, पोर्तुगीज असेल, मुस्लिम असेल किंवा आणखी कोण असेल, पण त्या महिलेच्या समोर येऊन तिचा अपमान करायची हिंमत कोणाची नाही. अशी जी दंडोकर स्त्री आहे ती इथली आहे. आणि स्त्री बलवान झाली त्याचं कारण आई एकविरेचा जो विचार आहे तो या भागामध्ये रुजलेला आहे. आणि आई एकविरेचा विचार म्हणजे स्त्रियांना अधिकार देणारा विचार. तो विचार म्हणजे जिजाऊंचा विचार, तो विचार म्हणजे सावित्रीबाई फुलांचा विचार, तो विचार म्हणजे अहिल्याबाईंचा विचार. महाराणी अहिल्याबाईंचा विचार आहे, तो स्त्रीला अधिकार देतो. हे आज सुद्धा आमच्या महिलांना सांगायची गरज आहे. आणि हा विचार इथल्या आगरी कोळ्यांच्या घरात आहे आणि इथल्या महिला अत्यंत शूर आहेत. त्याच पद्धतीने लोकनेते दिवा पाटलांनी त्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही, गोळीबार झाला, 5 माणसं ठार झाली जमिनीच्या हक्कासाठी आणि हजारो जखमी झाली. आणि त्यातून शेवटी सरकारला नवीन कायदा करावा लागला. त्या कायद्याचं नाव आहे 12.5% पुनर्वसन कायदा. आणि तिकडच्या जमिनीला प्रचंड भाव आला. म्हणजे किती भाव आला? दादांना मी विचारलं, लोराला ही जमीन तुम्ही किती लाखाने दिली? ती 16 लाख रुपये एकरनी. आज नवी मुंबईमध्ये एका गुंठ्याला 5 कोटी भाव आहे. या लोराच्या परिसरामध्ये 13 लाखाच्या पुढे भावच जात नाही. काय आमचे लोक लोराकडे काम करतात? तुम्ही त्याला सांगतो बाजूला जर 5 कोटी भाव चालू आहे, मग हा 13 लाख आणि 14 लाखात जमीन का घेतो? खरा व्यापारी असतो, चांगल्या क्वालिटीचा आंबा पाहिजे असेल तो 3,000 रुपये डझन असेल तरी घेणार, 2,000 डझन असेल तरी घेणार. कारण शेतकऱ्याचे जे कष्ट आहेत त्यामध्ये. तसं तिकडे 5 कोटी गुंठा आहे पण इकडे जमिनीला भाव भेटत नाही.
आपल्या लोकांना न्याय आणि भाव हे नाकारण्याचं काम या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी केलं. तरी इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन चालू होतं आणि बाबासाहेब आंबेडकर कोकणामध्ये आगरी कोळ्यांना न्याय देत होते. लोकांना प्रश्न पडला, सत्ता ताब्यात घेऊया, तुमचं काय चाललंय? बाबासाहेबांनी सांगितलं, माझ्या समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि म्हणून आज आगरी कोळ्यांना वाटतं की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त जयभीमांचे, आमचा काय संबंध आहे? अशा प्रकारचे प्रश्न ते विचारतात. परंतु जमीन मालकी कोणाला दिलेली आहे? 16 लाख का होईना, तर गुंठा भेटला कोणामुळे भेटला? बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि जर सावकारशाही असती, खुशशाही असती तर 1 रुपया दिला नसता, कारण तुमचं सातबाराला गावत नसतं. मग सातबाराला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावलं असेल तर आंबेडकर जयंती हा उत्सव निदान कोकणात तरी इथल्या आगरी कोळी भंडारी कुणब्यांनी साजरा केला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आता हे भाषण युट्यूबला येणार आहे, त्याच्यावर मोठी चर्चा होणार आहे आणि लोक उत्तर देतील. मी आयोजकांना धन्यवाद देतो की आजकाल हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सगळ्या चॅनलवर दिसतो आणि तो दिसतो म्हणून त्याला राष्ट्रीय स्तरावर खूप मोठं महत्व आहे. मी विनोद कांबळेंना नेहमी सांगतो की त्यांनी संविधानाच्या नावाने चॅनल काढलेलं आहे. आज संविधानच धोक्यात आहे, म्हणजे भाषण करायचं की नाही हा सरकारला पडलेला प्रश्न आहे. आणि सरकार रोज चेक करतंय की बाबा राजाराम पाटलांना कसं अटॅक करता येईल. आणि माझ्यावर मी 2 वेळा लोकसभा लढलो, 1 वेळा विधानसभा लढलो, माझ्यावर एकही केस नाही कुठेच. पण माझ्यावर केस करणारा महान माणूस म्हणजे लोढा, ज्याने 5 कोटीचा दावा केला की राजाराम पाटलांनी माझी आबरू घालवली. अरे तुला आबरू तरी कुठे आहे? ज्याला आबरू असते तो त्याची आबरू जाते. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमीवर असणारा आगरी कोळ्यांना सातबारा दिला, तो सातबारा तुम्ही क्षुल्लक किमतीत घेतलात. आज अशी स्थिती आहे की दिवा पाटील साहेबांनी जो कायदा केला शुल्क विरुद्ध, त्या कायद्याने 3 गोष्टी केल्या. एक गोष्ट केली की 12.5% पुनर्वसन जमीन म्हणून पाहिजे परत आपल्याला. 12.5%, 1 हेक्टर मधली 12.5% जमीन परत मिळाली. दुसरा कायदा केला की आम्ही प्रकल्परस आता ह्या लोकांची शेती केलेली इथली. आता शेती केल्यानंतर काय करणार? मी माझ्या एका तरुण मित्राला विचारलं, 12वी झालेला, काय करतो? 12,000 13,000 पगार, 12,000 काय होणार आहे? 12,000 13,000मध्ये महिन्याचं डिझेल पण येत नाही, मोबाईलचं बिल आहे काय लोकांचं तेवढं. एवढ्या कमी पगारात आमचे तरुण काम करत असतील तर त्यांचे संसार सुखी कसे होणार? हे शोषण आहे. आणि किमान वेतन 18,000च्या पुढे असले पाहिजे, बरोबर ना? एवढं कमी वेतनामध्ये इथे लोक कामं करून घेतात आमच्याकडून. दिवा पाटलांनी सांगितलं, आमची जमीन जर सरकारसाठी गेली असेल तर आम्हाला सरकारी नोकऱ्या भेटल्या पाहिजेत. म्हणून त्या भागातले लोक सरकारी नोकऱ्या झाल्या. इथे निलचे गावातले दादा आहेत, त्यांना विचारून मी गावात शिक्षक किती आहेत? त्यांनी 4-5 नावं सांगितली. मी अभिमानाने सांगतो, ज्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते, पेजारी, कोयनार, शहाबाद, या भागामध्ये 2,000 शिक्षक रिटायर्ड आहेत दादांच्या वयाचे, म्हणजे ज्यांचे केस पूर्ण पांढरे झाले. काही लोक काय करतात ते सोडा, पण ते प्रामाणिक आहेत, त्यांनी आपले केस खरोखर पांढरे टिकले. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. असे लोक रिटायर झाले त्या भागात आहेत. ते लोक काय शिकले? तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तुमच्याकडे शेती आहे, शेती करता ठीक आहे, पण शेती शिक्षण नसेल तर तुम्हाला एक दिवशी विकावी लागेल. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं की शिक्षण नसल्यामुळे तुम्ही गुलाम आहात. आणि म्हणून सावित्रीबाईंनी मुलींना शिकवा हे सांगितलं. ज्याची बायको शिकलेली आहे तो नवरा, तो मुलगा कोणासमोर हरत नाही. आणि म्हणून शिक्षणाचं जे गणित आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी अलिबागच्या लोकांना आग्र्याला सांगितलं. मी अलिबागचा आहे म्हणून मी खात्रीने सांगतो. आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा झाल्या. नारायण नागू पाटील यांचे चिरंजीव दत्ता पाटील यांनी जवळजवळ 104 शाळा कोकणामध्ये काढल्या. त्यांच्याकडे मोठी जमीन नव्हती, पैसा नव्हता, पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिकलं पाहिजे तुम्ही. आणि म्हणून एका 2-3 गावांमध्ये 2,000 रिटायर्ड शिक्षक पाहायला मिळतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक आम्हाला प्रमाण दिलं की ज्या घरातली महिला शिकलेली आहे, समंजस आहे, कायद्याचं तिला ज्ञान आहे, आणि जितक्या महिला ज्या समाजात शिकलेल्या असतील
तो समाज प्रगत आहे असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात। आम्ही सुद्धा हजारो वर्षापासून हेच सांगतो की आमच्या महिला गुलाम नाही, आम्हाला आमच्या महिलेला पुरुषाकडून पैसे मागायची गरज नाही, पुरुषाला मागावे लागतात पैसे आईकडे, आई पैसे दे, बायकोकडे पैसे मागावे लागतात। ही मातृसत्ताक संस्कृती आहे। आणि राहिला विषय शिक्षणाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही क्रांती रायगड जिल्ह्यात केली आणि आजचा जो जयंतीचा कार्यक्रम आहे, जयंतीच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वर्णन मी सांगतोय ते वर्णन इतकं महत्वाचं आहे की संपूर्ण देशाच्या दृष्टीने इंग्रजांना हटवा आणि सत्ता हातात घ्या असंच म्हणणं या देशातल्या उच्चवर्गीय लोकांचं होतं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचं होतं। बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की आमची स्त्री या देशात गुलाम आहे, तिला वडिलांच्या संपत्तीत अधिकार इथला समाज नाकारतो, नवरा घरावर अधिकार देत नाही, नवरा बायकोचं भांडण झालं की नवरा सांगतो तर चालते बापाकडे जा, बापाकडे रडत मुलगी गेली तर बाप सांगतो तुला जिथे दिली तिथे तो मिळली, मग तिला काहीच अधिकार नाही। आणि जग सांगतोय की शेतीचा शोध महिलांनी लावला आणि सत्य काय सांगते सगळे घर उभे केले महिलांनी, जेवण करण्यापासून भांडी घासण्यापासून सगळे महिला करतात, मग तिला घराचा आणि जमिनीचा अधिकार नाकारत कोण होतं तर या देशातला धर्म, या देशातले देव। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जमिनीचा अधिकार दिला हे जरी महिलांना कळलं तरी सगळ्या काम सोडून जयंतीला येतील, पण महिलांना कधी सांगितलंच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिले। आणि या अधिकारांमुळे आज तुम्हाला सांगतो, मला कल्याण निगोलीचं माहित नाही, परंतु आमच्याकडे समजा 100 कोटी रुपये आले प्लॉटचे, म्हणजे गुंठ्याला आज भाव आहे की 1 कोटी रुपये गुंठा। मी मुद्दाम सांगतो या सगळे, अरे हा आग्रहाने जर कळलं ना तर त्यांना आता पश्चाताप होईल, अरे 16 लाखात एकर दिला आम्ही आणि तुम्ही 5 कोटीने 1 कोटीची भाषा करता। सांगतो दादा, आगरी कोळी साखरपुड्याला जातात, नवी मुंबईत लग्नाला येतात, सगळं होतं, पण न्यायाची भाषा कुठल्या लग्नात आणि साखरपुड्यात होत नाही। बोकडाचे मटण कसं होतं, शिजलं होतं की कच्चं होतं याच्या पलीकडे चर्चाच होत नाही। आणि म्हणून आज आमचा देश गुलाम आहे, त्याचं कारण खाण्यापलीकडे आम्ही जात नाही। मी आमच्या यशवंत साहेबांनी सांगितलं की पूर्वी आम्ही मोठा जेवणाचा कार्यक्रम करायचो, गाण्याचा कार्यक्रम करायचो, खरं म्हणजे आज जयंती वैचारिक झाली पाहिजे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्थान या देशामध्ये असायला पाहिजे ते आजही त्यांना भेटलेलं नाही। या देशामध्ये स्त्रियांना काही अधिकार नव्हते, ओबीसीना ते अधिकार नव्हते। ओबीसी म्हणजे कोण, हे 2 बसलेले भाऊ आहेत त्यांचे, हे ओबीसी आहेत। आणि आम्ही हजरे कोणाला सांगितलं की आम्ही ओबीसी आहोत, तर आम्ही ओबीसी नाही, बीसी आम्ही नाहीच आहोत, बीसी दुसरेच कोणतरी आहेत। अदर बॅकवर्ड म्हणजे कोण तर आगरी कोळी भंडारी कुणबी हे लोक अदर बॅकवर्ड आहेत, म्हणजे मागासवर्गीय आहेत, इतर मागासवर्गीय आहेत। नंतर एससी एसटी आदिवासी हे सगळे भाऊ आमचे आहेत। या 85% लोकांना देशामध्ये कुठलेच अधिकार नसताना इंग्रजांची सत्ता जाऊन जर दुसरी कोणाची सत्ता आली तर पुन्हा एकदा आमची गुलामीच आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं। म्हणून बाबासाहेब आंबेडकर अलिबागला गेले, आग्र्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कष्टारी जमिनीची मालकी तुम्हाला भेटली पाहिजे, तुम्हाला पाण्याचा अधिकार भेटला पाहिजे। आज या घरामध्ये सगळ्यांच्या पाणी आहे, महिलांच्या, मागचा इतिहास काढा। याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचं आंदोलन केलं। कशाला केलं, आता आमच्याकडे मोठे मोठे रिसॉर्ट सुरू झाले, फिरायला नव्हतं गेले बाबासाहेब, बाबासाहेब यासाठी गेले तर कोकणातले जे ब्राह्मण होते ते सांगत होते की या महाडमध्ये कुत्री मांजरी गाढवं हे पाण्याचं 14 तळ्याचं पाणी पितील, पण तुम्ही पाण्याला हात लावायचं नाही। आणि म्हणून बाबासाहेबांनी 14 तळ्याचं पाण्याचं आंदोलन केलं। आता काही आगरी काही लोकांना असं वाटू शकतं हो मागासवर्गीय लोकांसाठी केलं असत। मी माझे नेते दत्ता पाटलांना विचारलं की बाबासाहेबांचं 14 तळ्याचं आंदोलन आपला काय संबंध आहे का? अरे ते बाबासाहेब आंबेडकर हे लहान असताना, मी 8वीत असताना माझ्या घरी यायचे, त्याच वेळी अलिबागमध्ये जे ब्राह्मण लोक होते, दुपारची शाळा सुटल्यानंतर आम्ही पाणी मागायला जायचो, तर ते ब्राह्मण सांगायचे पायरीच्या खाली उभा राहा आणि वरून तांब्याने येथून पाणी येतो। आग्र्यांची ही अवस्था होती अलिबागमध्ये, म्हणजे आम्हाला सुद्धा पाणी नाकारलं जात होतं आगरी कोळ्यांना, असं समजू नका की आम्हाला कोणी पाणी नाकारत नव्हतं। हे जे सगळे शोषण आहे, हे जे अन्याय आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंद करण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं।
आणि म्हणून पंतप्रधान कोणी असेल, गृहमंत्री कोणी असेल, तर हे जे दोष आहेत आमच्या देशातले हे घालवणारे डॉक्टर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर घालवले नसते तर आज जो माईक आहे ना आग्र्याच्या हातात तो दिसला नसता. काय गरज पडली हो दादांना, यशवंत दादांना राजाराम पाटील उरून या, तोटा गेला देवदारांचा. जर कुठल्या नेत्याला बोलवलं तो सांगे सगळी सभा स्पॉन्सर करतो, चिकन आणि भाकरा पण देतो, पण मला नेता बनवा. राजाराम पाटील काय देणार आहेत? विचारांचं महत्व जाणण्याची जी क्षमता आहे ती फक्त आंबेडकर जयंतीमध्ये आहे. त्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि माणसाला मोठं कोण करतोय? विचार करतोय. आज या ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्या जमिनी आगरी कोळ्यांच्या होत्या, पण ठाणे जिल्हा कोणाचा असा जर प्रश्न विचारला तर पत्रकार बोलतात एकनाथ शिंदेचा. एकनाथ शिंदे ठाण्याचे, त्यांचा या ठाण्याशी काय संबंध? साताऱ्याचे ते. राजाराम साहेबांचा हा समजा साहेबांचा ठाणे जिल्हा आहे, आनंद तरेंचा आहे, राजू पाटलांचा आहे, समजू शकलं असतं. एकनाथ शिंदेचा संबंध काय? कारण आमच्या हातातून आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. फक्त घरं राहिली आहेत, गावठाणं राहिली आहेत. आज नवीन बेट आग्र्याची 10,000 घरं तोडा असा आदेश निघालाय. कोणी काढलाय? शिरपे कोणाची? नगर विकास खात्याची. नगर विकास खात्याचा मंत्री कोण? एकनाथ शिंदे. म्हणजे ज्या लोकांनी महाराष्ट्राला लुटला, ज्यांनी आमच्यावर गुलामगिरी लागली, ती गुलामगिरी आज पुन्हा आलेली आहे. आणि म्हणून जयंती कमी कोणाची करायची? ज्यांनी आम्हाला जमिनीचा मालकी अधिकार दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि या जयंत्या साजऱ्या झाल्या तर आम्हाला लुटणाऱ्या लोकांना धाक बसू शकतो. ही जयंती आहे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याने मी बोलू शकतो. मी जर या आमच्या नगरविकास मंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांची जर स्तुती केली तर मला लगेच पक्षात घेतील, कदाचित खासदारकीचं तिकीट पण भेटेल. आणि ते सोपं आहे का? नाही. त्यांची पण इच्छा आहे की सगळ्या आग्रही यावं आमच्या पक्षात आणि निवडणुका लढवावं, आमचे गुलाम आहोत. परंतु 200 रुपयाची चप्पल घातली मी तर ती स्वतंत्र आहे, मी कुणाचा गुलाम नाही. आणि हे या सामान्य माणसाला कळतं. त्याचा स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाढवला, टिकवला. आणि म्हणून जयभीम जो शब्द आहे तो जयभीम शब्द काय? स्वाभिमानाचा शब्द आहे. मी कोणाचाही गुलाम नाही. आणि म्हणून इथल्या कमिटीला मी धन्यवाद देईन की त्यांना असे अनेक पाहुणे भेटले असते. आणि तुम्ही घाबरू नका, मी टीका केली कोणावर म्हणून घाबरू नका, तुम्हाला काही त्रास होणार नाही. आपण सत्य सांगतोय. आणि नवी मुंबईच्या आग्र्यांच्या गावठाणाला नोटीस काढणं हा अन्यायच आहे. ज्या लोकांनी या ठाणे जिल्ह्याला जमीन दिल्या ते मोठे शहर झालं, उद्या दादांच्या घराला कोणी नोटीस लावली तर मी येणार आहे. आणि ह्यांच्याच वाढ जमिनी दिल्या म्हणून हे शहर मोठं झालं. कारण लोणांच्या नातीशी काय संबंध नाही, इतिहासात पण नाही, वर्तमानात पण, भविष्यात पण नाही. ही भूमीच आमची आहे. आमची भूमी असताना तुम्ही आमच्या घराला नोटीस लावता, आमच्या लोकांना मूर्ख बनवता, अन्यायच आहे. आणि अन्यायाचा संघर्ष जीवन संपेपर्यंत चालू राहतो.